आहे या भ्रष्टाचाराचा आरोप कोणावर नेमका करता तुम्ही? भ्रष्टाचार हा तालुक्यामध्ये मोर्शी वरुड दोन्ही तालुक्यामध्ये झाला आणि याला सर्वात जबाबदार कार्यक्रम अधिकारी संबंधित दोन यंत्रणा आहे, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग. त्याचबरोबर या भ्रष्टाचाराचा प्रमुख म्हणजे रोजगार सेवक आपण मानधन स्वरूपात असतो. त्यांची आज इन्कम पहा तुम्ही, वर्षाचे किती रुपये कमवून आला तो कोणाच्या भरोश्यावर? शेतकरी कष्टकरी मायबाप जनतेचा रक्त पिऊन या लोकांनी जो भ्रष्टाचार केला शेतकऱ्याचा नावाचा वापर करून, अरे बिलं काढण्याकरिता जो पाना नसा चांगला झाला नाही गाव पातळीवर. राज्यसभा लोकसभेपेक्षाही ग्रामसभा घेतली, ग्रामसभेमध्ये लोकांनी प्रश्न मांडले की आमच्या गावची पाना नसा खराब झाली, तहसीलदार महोदय आपण यावर कारवाई करा, बिलं थांबवा, काम करायला लावा. पण तहसीलदार साहेब कार्यक्रम अधिकारी त्यांच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं नाही. मला वाटतं ते शेतकरी पुत्र नाही, शेतकऱ्याचं रक्त पिणारे लोक आहेत असं स्पष्ट निदर्शन येते. त्यांनी डिप्टी कलेक्टर यांच्याजवळ कार्यक्रम अधिकारी म्हणून कुशल निधी देण्यात यावी, उपलब्ध करून देण्यात यावं याकरिता बरेचसे पाठपुरावे केले. माझ्याकडे पत्रव्यवहार आहे त्याचे. आणि हजेरी जी घेतली यांनी NMMS नॅशनल मोबाईल मॉनिटर यंत्रणा ही आपल्या केंद्राची आहे आणि केंद्राची असल्यामुळे यावर जे त्यांनी हजेरी घेतली, एवढा मोठा सायबर क्राईम केला. एक छोटासा जर कोणी क्राईम केला 1000-2000 रुपये त्यावर सायबर क्राईमचा गुन्हा दाखल होतो. पण या लोकांनी राष्ट्रद्रोह देशद्रोहाचा गुन्हा केला आहे आणि यांच्यावर राष्ट्रद्रोह देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे. आणि माझे शेतकरी कष्टकरी मायबाप जनतेचे जे पालन रस्ते आहे त्यांच्या सोयीस्कर योग्य बनावा ही आमची इच्छा आहे. हा माल पुरवठादार इथला स्थानिक आहे. माल पुरवठादार स्थानिक असल्या कारणानं फक्त माल पुरवठादार नावाला, पण वास्तविकरित्या तो ठेकेदारच आहे. त्यांनी मुरुम टाकले नाही, दगड टाकले नाही आणि दर्जेदार कामं केले नाही. आमची भूमिका हेच आहे की दर्जेदार काम व्हायला पाहिजे आणि इथं जो कार्यक्रम अधिकारी याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्याचा इन्क्रीमेंट बार व्हायला पाहिजे, प्रमोशन थांबायला, त्यावर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे. कारण आमचे जे भरत शेठजी गोगावले रोजगार हमी योजना मंत्री आहे, या अगोदर आमचे संदीपांजी भुमरे रोजगार हमी योजना मंत्री होते. मी अगोदर शिवसेनेत नसताना एक कार्यकर्ता होतो आणि त्यावेळेस सुद्धा मी 8-9 दिवस उपोषण केलं होतं 2023 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये. त्यावेळेस सुद्धा माझी मागणी होती, मी आजपर्यंत माझं उपोषण मागं घेतलं नाही. आणि आज पुन्हा नव्यानं मला शेतकरी कष्टकरी मायबाप जनतेचे फोन आले, अमोलदादाला आले, आमच्या शिवसेने प्राप्त. आता दादा मी एक गोष्ट सांगतो, आम्हाला सत्ता महत्वाची नाही आहे. सत्तेमध्ये आमचे मंत्री जरी असले तर सत्तापेक्षा सत्य महत्वाचा आहे. आमच्या मंत्र्यांनी जनतेच्या शेतकऱ्याच्या विकासासाठी हा निधी उपलब्ध करून दिला आणि या चोरांनी तर भ्रष्टाचार केला. म्हणजे आमच्या मंत्र्यांची छवी खराब करण्याचा यांचा उद्देश आहे का? आणि जीवनामध्ये आमच्या मंत्र्यांची छवी आम्ही खराब होऊ देणार नाही, कारण आमच्यावर आदर्श वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेबांची आहे आणि त्यांचे आचार विचार त्यांची प्रेरणा आम्ही घेऊन चालणार आहे. म्हणून आम्हाला कोणी म्हटलं तुम्ही सत्तेत आहे, पण आमच्यासाठी सत्ता महत्वाची नाही, सत्य महत्वाचे आहे. आणि याकरता आम्हाला आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी आश्वासन दिले, त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं की तुम्ही शिवसैनिक आहे, शिवसैनिक कोणाला भेट नाही, तुम्ही उपोषण करा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. असा कोणता अधिकारी आहे जो तुमचे प्रश्न सोडवत नाही मी बघतो. आणि आमचा आमरण उपोषण चालू राहील जोपर्यंत IAS अधिकारी म्हणजे उच्च स्तराचा रोजगार हमी योजना डिपार्टमेंट सोडून दुसरा अधिकारी पाहिजे. हे बोगस भ्रष्टाचारी डिप्टी कलेक्टर सुद्धा भ्रष्टाचारी आहे, यात काही दुमत नाही. कारण या तालुक्याची तक्रार पाहता सगळ्या लोकांना समजते, लोकांची तक्रार आहे. म्हणून मी डिप्टी कलेक्टर सुद्धा दोषी मानतो आणि या सगळ्यांवर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे. आणि यांच्या जवळ यांनी जो भ्रष्टाचार केला त्यांची संपत्ती जप्त करून यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आणि आमचा जीवनाचा अंतदूर झाला, आम्हाला मरण जरी आला उपोषणादरम्यान तरी उपोषणाचा माघार घेणार नाही, हे सुद्धा या उपोषणास्थळी सांगतो.